झालं काय सांगाल आज आपण रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इंदापूर महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको केलेला। रोहितदादांची तब्येत खालावत चाललेली आहे। तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा त्यांचा। आणि जयकुमार गोरे असतील किंवा हाके असतील किंवा पडळकर असतील टिंगल टावळे करतायत, त्यांना लाज वाटली पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू नाही दिलं पाहिजे की एखादा माणूस 3-3 दिवस उपोषण धरतो आणि साले टिंगल टावळे करतायत उपोषणाची। अरे तुम्ही शब्द दिला होता ना की आम्ही उतारा कोरा करू, आता काय उतारा कोरा करू म्हणला तुम्ही, तुमचा बाप म्हणला उतारा कोरा करू, आता तुम्ही करा ना। तुमच्या बापाला सांगा, म्हणजे वैचारिक बाप फडणवीस त्यांना सांगा तुम्ही की उतारा तुम्ही शब्द दिला होता। लोकांनी आमचा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे, लोक उपोषणा बसलेत, लोक रस्त्यावर उतरायला लागलेत, तुम्ही सांगा त्यांना। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर मामांना पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही तालुक्यामध्ये। महाराष्ट्रामध्ये त्यांना शेतकऱ्यांनी फिरू नाही दिलं पाहिजे। मागं कुठेतरी ते पळून गेले, ह्या आठवड्यामध्ये कुठल्या तरी गावामध्ये त्यांना हाकलून दिलं। महाराष्ट्रामध्ये त्यांना फिरू दिलं जाणार नाही। तुम्ही दिलेले शब्द पाळा। बरेच शब्द व्यक्तिगत कोणाला दिलेले नाहीत की एखादं काम करतो सोडून द्या विषय, ठेकेदाराला कमिशन होतं विषय सोडून द्या। तुम्ही महाराष्ट्राला 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतोय हा शब्द दिलेला आहे। 56 लाख शेतकरी म्हणजे 2.5-3 कोटी लोक लाभार्थी आहेत, त्या कुटुंब आहेत, 2.5-3 कोटी लोकांचा विषय आहे तो। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। सरकारचं कुठलं शिष्टमंडळ किंवा सरकारकडून कोणता संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला आहे का रोहित पवार यांच्यासोबत? सरकारचे शिष्टमंडळ किंवा तिथले अधिकारी कलेक्टर असतील किंवा SP असतील, ते नियमितपणे रोहितदादांच्या संपर्कात आहेत, रोज येत आहेत, दोनदा येत आहेत, बोलतायत, चर्चा करतायत। सरकारच्या बरोबर जी काही चर्चा होती त्यांची चर्चा होती, पण ठोस असं कुठलंही आश्वासन सरकारकडनं मी काय म्हणतो ठोस दिलेलंच आहे ना अगोदर, आता काय ठोस द्यायचंय? आता काय आम्ही मागणी करायची? आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही दिला शब्द पाळा, एवढाच विषय आहे। नाही शब्द पाळला तर पुढचं महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरणार आहे, साचलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खदखद आहे, विरोधकांच्या मनात खदखद आहे, हे सगळे एकत्र येतील आणि रस्त्यावर उतरतील। शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, बेरोजगार असेल, महिला असतील ज्यांच्यावर अन्याय रोज होतात, हे सगळे रस्त्यावर उतरतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता सोशल मीडियावरती, त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याला त्यांची थट्टा केल्याचा प्रकार आपण पाहिला असेल, यावरती आपण काय सांगा? AI जनरेटर व्हिडिओ आहे, मामा असं बोलणार नाहीत। मामा कधीच शेतकऱ्यांनी सांगितलेला तो व्हिडिओ। मला मी शेतकऱ्याला सल्ला देतो की तुम्ही मामांची अशी खोटी बदनामी करू नका। मामा असं शेतकऱ्यांच्या विरोधात कधी बोलणार नाहीत, टिंगल टावळे करत नाहीत कधी। मामा खूप महान आहेत, खूप चांगले आहेत मामा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।